हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवते व्हेज मोमोज. त्यासाठी मी इथं घेतली 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी हे मिक्स करून मी घट्ट पीठ मळून घेतले. त्यानंतर मी ते 15 ते 20 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवते. तोपर्यंत आपण मोमोजसाठी मसाला बनवून घेऊयात. त्यानंतर मी इथं कढईत कोबी आणि शिमला मिरच चॉप करून घेतले आणि कोबी मी ह्यासाठी पहिल्यांदा टाकला की त्यात जर पाणी असेल तर ते पाणी सगळं निघून जास्तोपर्यंत मी तो भाजून घेते. त्यानंतर मी इथं कांदा आणि गाजर मिक्स केला आणि ते आता मी 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती ते मी भाजून घेते. त्यानंतर मी त्यात एका साईडला तेलात अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची तळून घेते आणि हे सर्व मी मिक्स केलं. त्यानंतर काळी मिरीपूड मी अर्धा चमचा टाकला. ते सर्व मी मिक्स करून 4 ते 5 मिनटं मी ते लो फ्लेमवरती शिजवून घेते. कारण की त्यानंतर भाज्या जर व्यवस्थित शिजल्या तर फ्राईड मोमोज करताना आपल्याला त्रास होणार नाही. हे मी सगळं मिक्स केलं. त्यानंतर आता मी जे पीठ तयार करून ठेवलेलं होतं मैद्याचं मोमोजसाठी ते आता आपण घेऊया आणि त्याचं मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटणार आहे. परंतु मी पीठ घेतल्यानंतर ते खूप पातळ झालं होतं, त्यामुळं मी परत मैद्याच्या पिठात थोडंसं ते घट्ट करून घेतलं. घट्ट पीठ झाल्यामुळं ते पातळ होत नाहीत आणि आपण तळतानाही त्या फुटत नाहीत. त्यानंतर मी ह्या घट्ट पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर बघा मी पुढं छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्यात आणि हा मसाला आपण थंड होऊन झाल्यानंतर त्यात मी थोडासा सोया सॉस टाकला आणि ते मिक्स केलं. अशा मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्या मसाल्यामध्ये मोमोजच्या मसाल्यामध्ये भरून घेतल्या आणि भरून झाल्यानंतर मी त्या शेवट मोदकासारखा त्याचा आकार केला आणि त्यात तळून घेतल्या आणि अशा प्रकारे माझे मोमोज खूप छान झाले होते. थँक्यू फॉर वॉचिंग.